नमस्कार मित्रांनो, मी आज जी माहिती सांगणार आहे ती आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलेली नसेल. तर ती म्हणजे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी एक भाजी म्हणजे अळूची पाने. अळूच्या पानांपासून अळूची भाजी, अळूवडी, पातळ भाजी किंवा इतर पदार्थ बनवले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास अळूची पाने आपल्या आहारात अनेक पोषक घटक देतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अळूची पाने खाण्याचे फायदे कोणते, अळूच्या पानांमध्ये कोणते पोषक घटक असतात, अळूची पाने कशी खावीत, कच्ची अळूची पाने खायची का नाही खायची आणि कोणत्या व्यक्तींनी अळू खाताना विशेष काळजी घ्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर भारतामध्ये अनेक भागांमध्ये अळूचा वापर पारंपरिक स्वयंपाकात केला जातो. महाराष्ट्रात तर अळूवडी आणि अळूची भाजी विशेष लोकप्रिय आहे. अळूच्या पानांमध्ये फायबर, काही जीवनसत्वे, खनिजे आणि वनस्पतीजन्य पोषक घटक असतात. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अळूची पाने कच्ची किंवा अपुरी शिजवून खाणे टाळायचे आहे. याचं कारण म्हणजे अळूच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम ऑक्झॅलेटचे सूक्ष्म स्फटिक असू शकतात. त्यामुळे तोंड, घसा किंवा पचन मार्गात खाज, जळजळ किंवा अस्वस्थता निर्माण होते. म्हणून अळूची पाने नेहमी योग्य प्रकारे प्रक्रिया करून आणि व्यवस्थित शिजवून खाणेच महत्त्वाचे आहे. तर बघूया अळूच्या पानांचे फायदे कुठले कुठले असतात. पहिलं तर फायबरचा एक चांगला स्रोत आहे. अळूच्या पानांमध्ये आहारातील फायबर असते. फायबर आपल्या पचन संस्थेसाठी महत्त्वाचे. आपल्या आहारात पुरेसे फायबर असल्यामुळे शौचास नियमित होण्यास आणि पोटाच्या आरोग्याला मदत होते. त्यामुळे आहारात विविध भाज्या, फळे, कडधान्ये यासोबतच अळूसारख्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करणे फायद्याचे आहे. फायदा क्रमांक दुसरा म्हणजे शरीराला विविध पोषक घटक मिळतात. अळूची पाने काही महत्त्वाची जीवनसत्वे, खनिजे पुरवतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के तसेच काही बी ग्रुप विटामिन्स आणि विविध खनिजे सुद्धा आहेत. हे पोषक घटक शरीरातील विविध सामान्य कार्यासाठी आवश्यक असतात. त्यासाठी आपल्या आहारामध्ये अळूचा नक्की समावेश करा. नंतरचं म्हणजे फायदा क्रमांक 3, पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते. अळूच्या पानांमध्ये असलेल्या फायबरमुळे जेवण अधिक समाधानकारक वाटण्यास मदत होते. त्यामुळे भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये अळूची पाने योग्य प्रमाणात वापरल्यास संतुलित आहाराचा एक भाग म्हणून याचा आपण नक्की विचार करू शकतो. फायदा क्रमांक 4 म्हणजे याच्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. अळूमध्ये अँटीऑक्सिडंट्स कंपाऊंड्स आढळतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस विरुद्ध संरक्षण देणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात. म्हणून आहारात विविध प्रकारच्या हिरव्या पाल्यांचा व अळूच्या पानांचा नक्की समावेश करा. फायदा क्रमांक 5 म्हणजे हृदयासाठी उपयुक्त आहाराचा भाग होऊ शकतो. अळूचे पाने स्वतः कोणताही आजार बरा करत नाही, पण भरपूर भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये आणि योग्य प्रमाणातील प्रथिने असलेला संतुलित आहार हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. अळूची पाने या संतुलित आहारातील एक भाजी म्हणून आपण वापरतो. एक विशेष लक्ष द्यायचं ते म्हणजे अळूची भाजी बनवताना खूप जास्त तेल, मीठ किंवा तळण्याची पद्धत टाळायची आहे. पुढील फायदा म्हणजे डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. अळूच्या पानांमध्ये विटामिन ए सारखे पोषक घटक आढळतात. विटामिन ए हे डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे. मात्र डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी किंवा डोळ्यांचा आजार बरा करण्यासाठी अळूची पाने औषध म्हणून वापरता येत नाही. त्यासाठी तुम्हाला नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. पुढील फायदा म्हणजे त्वचा आणि शरीराच्या सामान्य आरोग्यासाठी. तर विटामिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट असलेल्या भाज्यांच्या आहारात समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. विटामिन सी हे शरीरातील कोलॅजन तयार करण्याच्या प्रक्रियेत आणि इम्युन सिस्टीमच्या सामान्य कार्यात भूमिका बजावतात. त्यामुळे अळूची पाने ही विविध भाज्यांसोबत संतुलित आहाराचा एक भाग म्हणून तुम्ही घेऊ शकता. तर आता बघूया अळूची पाने कशी खावीत. हा तर सर्वांनाच पडलेला मोठा प्रश्न असतो. तर अळूचे पाने खाण्याची योग्य पद्धत म्हणजे सर्वप्रथम ताजी आणि व्यवस्थित स्वच्छ केलेली पाने निवडायची. हे पाने स्वच्छ पाण्याने धुवायची. त्यानंतर त्याचा वापर योग्य प्रकारे शिजवणे हे महत्त्वाचं आहे. अळूची पाने अळूवडी, भाजी किंवा इतर पारंपरिक पदार्थांमध्ये वापर करू शकतात.
अळूवडी करताना बेसन, मसाले, चिंच किंवा इतर आंबट पदार्थ वापरण्याची पारंपरिक पद्धत अनेक ठिकाणी आढळते. मात्र फक्त आंबट पदार्थ घातल्याने कच्च्या अळूची पाने सुरक्षित आहेत असं समजू नका. पुरेसे शिजवणे हाच मुख्य मुद्दा. जी पाने कच्ची खाणे किंवा अर्धवट शिजवून खाणे हे टाळायचं आहे. अळूची पानं खाताना कोणती काळजी घ्यायची आहे, तर अळूची पाने ही पौष्टिक जरी असली तरी काळजी ही नक्की घ्यायची आहे. पहिलं तर तुम्हाला मी आधीच सांगितलं, कच्ची किंवा अपुरी शिजवलेली अळूची पानं खाऊ नका. दुसरं म्हणजे अळूची पाने खाल्ल्यानंतर तुम्हाला तोंडात किंवा घशात जळजळ, खाज, सूज किंवा इतर त्रास जाणवत असेल तर लगेच सेवन थांबवायचं आहे आणि आवश्यक वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे. आणि तिसरी महत्त्वाची काळजी म्हणजे किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित जे व्यक्ती आहे ज्यांना ह्या समस्या आहे त्यांनी अळूचे पदार्थ नियमितपणे मोठ्या प्रमाणात घेण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. चौथी काळजी म्हणजे अळूची भाजी बनवताना तेल, मिठाचे प्रमाण कमी ठेवायचे आहे. त्यानंतर आता बघूया अळूचे पदार्थ कसे आरोग्यदायी आपण बनवू शकतो. तर अळूची भाजी किंवा अळू वडी बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये तेल, मीठ, मसाले कमी वापरायचे आहे. भाजीसोबत डाळ, कडधान्ये, इतर प्रथिनांचा स्रोत तुम्ही आहारात ठेवायचा आहे. जेवणात विविध भाज्यांचा सुद्धा समावेश करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रमाणात खायचं आहे. कारण कोणताही पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी त्याच पदार्थावर अवलंबून राहणे योग्य नसते. त्यामुळे आपला आहार जितका विविध आणि संतुलित असेल तितके चांगले असते. त्यामुळे तर मंडळी आज आपण पाहिले की अळूचे पाने आपल्या पारंपरिक आहारातील एक पौष्टिक भाजी आहे. यामध्ये फायबर, जीवनसत्वे, खनिजे, वनस्पतीजन्य पोषक घटक असतात. पचनाच्या आरोग्यासाठी फायबर उपयोगी ठरते तर विविध मायक्रोन्यूट्रियन्स शरीराच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे असते. पण आधी सांगितल्याप्रमाणे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कच्ची खायची नाही आहे. जळजळ, सूज, खाज आल्यास दुर्लक्ष करायचं नाही आहे. व ही माहिती सामान्य आहारविषयक माहितीसाठी आहे. कोणताही आजार असल्यास किंवा विशेष आहाराची गरज असल्यास डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. तर तुम्हाला अळूची भाजी किंवा अळूवडी आवडत असेल तर कमेंटमध्ये अळू आवडते असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसह. व तुम्ही अळूची भाजी कशा प्रकारे बनवतात, अळूवड्या कशा प्रकारे बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.